श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. स्वामींची साथ भेटते तेव्हा स्वामींचे सुंदर चमत्कार त्या भक्ताच्या आयुष्यात होत असतात आणि हेच सुंदर सुंदर स्वामींचे चमत्कार आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. त्यामुळे स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जो स्वामींचा अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. चला, आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या जालना जिल्ह्यातील आहेत. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई. हॅलो ताई, बोला. कशा आहात तुम्ही? मी मस्त आहे. तुम्ही कशा आहात? आम्ही पण चांगले आहे स्वामीच्या कृपेने. हो ना, स्वामींच्या कृपेने सर्व चांगले आहेत ताई. हो. बोला ना, अनुभव सांगायचा आहे? हो ताई. नाव सांगायचंय का? नाही ताई, नाव नाही सांगा. चालेल. जिल्हा तालुका काय सांगायचंय? भोकरदन तालुका, जालना जिल्हा. कसे आला ताई तुम्ही स्वामी सेवेत? स्वामी सेवेत का? हम्म. मी माझी मानवी गॅप आणि कमरत गॅप होता. हा मग दवाखान्यात गेले होते बुलढाण्याला. हा मग मध्ये एक आजी बसेल होती. हा आजी म्हणे, बाई एवढी नाही तरणी असताना तुला दोन्ही गॅप पडले का ग? म्हणलं हो आई. मग तू भोकरदनला आहे ना, स्वामीचं केंद्र आहे म्हणे. मी म्हणलं काय स्वामीचं, कसं आहे? तू जाय म्हणे तिथं. मग तिनं सांगितलं. मग गेले अशी माझ्या बहिणीला म्हणलं, दोघी बहिणी आम्ही गेलो. हा गुरुवार केले स्वामीचे. मग ते मानाला पट्टा आणि ते सगळं लावणं बंद केलं, गोळ्या खाणं बंद केल्या. मी तर असेल की एक दिवस सुद्धा गोळी नसली की मग चालताच येत नव्हतं. अरे बापरे. असं होतं. आणि परत मग एक हे होती आमची आई आहे ना, आम्ही तिघी बहिणी 2 भाऊ आहे. आईला भाऊ सांभाळतच नाही. आईला भाव सांभाळत नाही म्हणजे का? त्यांचं म्हणजे माहेरी नाही का त्या? म्हणजे सासरी नाहीत का? हाय तिथंच आहे, पण वडील वारेले. भाऊ ज्याचे त्याचे राहते. आईला घर होतं ते मोडून टाकलेलं आहे ना भावानं, त्याचं बांधून माशी येते त्याच्या जाग्यात राहील. आईच्या नावावर शेती होती 1/2 एकर आणि त्याची त्याला 1.5 एकर दिली होती. 1.5 एकर द्यायची त्याला. मग आई म्हणे मला सांभाळत बी नाही तुम्ही आणि मी शेती देत नाही, ठोका देत नाही, काहीच नाही अशी सांगितलं. मग आम्ही देवाला स्वामीला प्रार्थना केली, सांगितलं की तेवढी शेती आम्हाला द्या जसं. मग शेती बिती दिली. त्याला आम्ही तिघी बहिणी वारस होतो. मग पहिल्यानं खूप पैसे सांगितले त्या शेतीची विक्री काढली आम्ही तर 70-75 लाख. अरे बापरे. रोडला टचे औरंगाबाद हायवे रोड येतं. मग मोठा भाऊ कसा म्हणे, बाई तुम्ही मग ऐका म्हणे एवढं 2 शब्द की वरून घ्या म्हणे तुम्ही, अशी नका घेऊ, अशी रोडला तर मला राहू द्या म्हणे. कारण की मला 2 पोरं आहे आणि मला पोरायला पोरं होती असं बोलणार. ते म्हणलं बाबा जाऊ दे, वरून तर वरून. मग विकली. मोठ्या भावानं तो गिऱ्हाईक पाहिलं, त्यानं शिकून दिली आम्हाला. आईनं आम्हाला तिघी बहिणीला पैसे वाटून दिले. मोठ्या भावानं 2 लाख रुपये सुद्धा घेऊन गेला ते. आता काय म्हणतो, मी पैसे नाही गेले म्हणतो काही. म्हणतो आईपासून 2 लाख रुपये घेतले ना, आता म्हणतो मी काही पैसे नाही घेतले.
हा पण आहे ना भाऊ एवढा घाण घाण बोलतो आईला, अरे रे रे, हे कठीण. बापरे. मग ती आई तिच्यापाशी सांभाळते मी हं, हं. माझ्याकडे आमच्या गावाला. स्वामीनं अनुभव दिले मला. मग हे अशी म्हणजे मागच्या वर्षी बारिशमध्ये 2-3 रविवार अशी माझी फुलं पण पडली खाली आणि आता पण पडले. हं, मागच्या हं. 2-3 दिवस फुलं पडले. अशी तिथं भोकरदनला केंद्रात जाते ते एक दिवस म्हणलं स्वामी आता मला घरी गेल्यावर काही ना काही अनुभव आलाच पाहिजे. असं हं, अंग टाकून लगे आणि हा, काही झोप काही येऊन बी काही डोळ्याला नेमके लागले पण नाही. हं. असं पांढरं फटक असं कुत्रं जसं काही घरात हा. असं वरती कान त्याचे आणि लगे उभं. अरे बापरे. हा आणि त्याच्यानंतर एक दिवशी केंद्रात जायचं होतं मला भोकरदनला. असं उठले सकाळी हं. घरदार आवरून राहिले मी तर तिथे खुर्ची होती. खुर्चीच्या पलीकडून पण मला लगे असं पांढरं फटक कुत्रं दिसलं सकाळी. अरे वा. असे 2-3 दिवस अनुभव आले आम्हाला. हं, हं. स्वामीची सेवा पण भेटला आम्हाला. पण असं म्हणणं आहे आता स्वामीकडे की त्या भावाने आहे ना आईला इथलं घाण घाण बोलून आईलाच बोलतो किंवा आम्हाला नाही बोलत. हा हा. मग साडी लगी एकदम आई अशी डगडग डगडग हाती. हं, हं. इथला बोलतो आईला तर त्याच्या काकानं आई तिथे गावात जाऊनही राहिली ती हं, मारण म्हणून. हं, हं. इथंच राहते माकुशी. हा इथं राहते तिला. हा हा. स्वामीने दिले आम्हाला अनुभव असं काही म्हणत नाही आपण. हा. आणि करते मी. मला काही लिहून वाचवणं काही नाही. मी आता दुसरीकडून नंबर लावून घेतलाय हं, हं. समोरच्या पोरापासून. हं. अशीच नामस्मरण करा. पहिल्या 11 माळीचा जप करे मी आणि तारक मंत्र. तर मग आता जसं टाइम भेटला तसं काम असलं तर शेतीनी पोतीनी काही मी लोकांची मोलमजुरी करतो आणि पोट भरतो. हा हा हा. पण एकच मागणी आहे आता माझी स्वामीकडं की माझा एक मुलगा एक मुलगी आहे. हं. मुलीचं लग्न केलंय आणि मुलाची आता असं सांगितलं एका ठिकाणी नोकरीचं सांगितलं पाहुणे काही ना हा पैसे भरा म्हणून. हा हा. तर भरले घेतले पैसे हा. आणि त्या बाईनं लय जणांचे घेतले पैसे. अरे. तीच नातेवाईची. पण तेवढे त्याची आता यादीच लागली पाहिजे. लिस्टमध्ये नाव आलं पाहिजे. आता तिने पहिल्यांदा सांगितलं होतं 15 तारीख. आता 25 तारीख सांगितली. हा. तर हेच म्हणणे स्वामीकडे आता त्याची लिस्ट लागली पाहिजे. यादीत नाव आलं पाहिजे. लायना बहिणीचं पोरगं आहे, माझं पोरगं आहे, हा हा. तुझी बहिणीची. मी रोज तुमचे स्वामीचे अनुभव ऐकते. तुमचेच ऐकते मी. हा हा. आपल्याला की ऐकते. नसला टाइम तर राहिलं रेंज राहत नाही जरा हं, रात्री. हं, हं. नाही, थँक्यू तुम्ही अनुभव ऐकता त्याबद्दल. हा आणि स्वामी तुमची लवकरात लवकर इच्छा पूर्ण करून मुलांना नोकरी लागू दे तुमच्या. ही स्वामींच्या चरणी मी पण प्रार्थना करते ताई. आणि आईला भावानं शादी आल्या पाहिजेत. बस एवढंच म्हणणं आहे स्वामीकडे. मग हा हा. बसायला नाही, एवढंच करतील म्हणणं. मला करतील. त्यांनी हा. पहिलं माहिती असतं तर मी लय दिवशी स्वामीची सेवा केली असती. आम्ही पहिले ना हं. निरंकारी त्या सत्संगला जात होतो आम्ही. हा हा. त्याला 25 वर्षे झाली. हा. तेव्हापासून जात होते मी. पण मला काही असं तिथं काही असा अनुभव म्हणून केलंच नव्हता. हा हा हा. कार्य ते बी चांगलं आहे. गुरुचं कार्य आहे. आम्ही दिल्ली लोक जिथं कार्यक्रम असला तिथं जात असतो. पण आता मी 12 महिने झाले मी काही एवढी जात नाही. मग इकडंच मन लागतं. हा हा. असं आहे. तसंच म्हणतो. स्वामींना हेच सांगणे आईला त्यानं शाद द्यायला नाही पाहिजे आणि मला असे अनुभव देत राहिले पाहिजे. स्वामी माझ्या मुलाचं झालं पाहिजे. हा हा हा. नाही एवढंच होणार तेव्हा ताई. स्वामी आपल्या दुसऱ्यांची इच्छा पूर्ण करतच असतात ना हो नेहमी. हो तेच म्हणलं. मला आवडलं की ओढली ते स्वामीचं सेवा. पण जशी असली तशी करते मी. हा हा. मग तुम्ही मला नामस्मरणच करता का स्वामींची फक्त? नाही नामस्मरण करते. सकाळी रोज सकाळ संध्याकाळ तारक मंत्र, दिवा, अगरबत्ती, हं. माळीचा जप. कधी 11 माळी कधी जसा टाइम भेटला तसे. हा हा. पण करते मी. नित्य नमन करते लगे दोन्ही टाइम लगे. हा हा. अरे वा.
हा छान आहे ना, सेवा करणं महत्वाचं आहे. हा नित्यनेमानं करते मी 2 टाइम दिवा अगरबत्ती आणि माळीचा जप, कधी 11 माळी कधी 4-5 माळी असं करते मी. हा हा जसा टाइम असला तसं. हा हा दुसरी काही सेवा होत नाही. आणि उपवास करते. अरे वा. उपवास करते मी गुरुवार. हम्म. गुरुवार करते. काहीच खात-बीत काहीच नाही लगे. मला लगे अशी भावनाच नाही होत. अरे वा, हम्म. छान आहे ना मग. हा. आणि आम्ही बौद्ध समाजाचे. हा. तरी पण मी करते. मला म्हणते तू काय करते असं बाया म्हणतात. हा ते मला याच्यात मन रमलं, मी हा त्याच्यात मन रमवते. हा. मला स्वामींनी खूपच निवडलंच ताई तुम्हाला थोडक्यात. मला खूपच आवड राहिली हा करायला ना. हा खूप आवड राहिली मला. हा. हो. एक दिवस कधी असा उशीर झाला दिवा अगरबत्ती करायला, तर मला असं वाटतं मी उठायला उशीर झाला, पटकन झालं मी समजत हा. असं. स्वामींची इच्छा असल्याशिवाय सेवेत कोणी येत नाही ना घरी. हो ना. असं. आणि मला एक दिवस बी ऐकल्याशिवाय असं होत नाही. पण ते काय होतंय, घरात रेंजच राहत नाही. ऐकायला बसलं तर बाहेर रोडावर जावं लागतंय. बाया म्हणतात काय ऐकती जाऊन, माणसं राहतात रोडावर. घरचा माणूस नाही म्हणत तर. घरच्या माणसाला माहिती की लय येडं लागलं की करते. ते पण करते. अरे वा. जेवढं झालं तेवढे ना हा करते ते. एक माळ का होत नाही रोज करते. हा. दर्शन का घेणं होत नाही. ते बी नाही राहिले. स्वामींचं पण वेळ लागलं पाहिजे ना हो ताई. हम्म. आणि एक लय मोठा अनुभव, आमची माझी लेक आहे ना परभणीत गेली, तर ते आमच्यापेक्षा खूप पैशानं चांगले होते जसं. आणि जवाई इन्कम टॅक्सचा अधिकारी. एकटीच आहे पाहुणा. ती बी एकटीच आहे मला. दोन, एक मुलगा एक मुलगी. तर ते इथले आम्हाला असे समजते. तुम्हाला काय सांगत आहे, आता 15-16 वर्ष झाले अजून आम्ही तिच्या घरी जाईल. ती लय अशी हलकट समजते. काय हलकट समजते आपल्याला. म्हणजे मला काय म्हणताय ते समजलं नाही. थोडस मोठ्याने बोलता का जर? आवाज नाही यायला लागला का? आता येतोय. तुम्ही हळूहळू बोलता ना, त्याच्यामुळे काही समजलं नाही. म्हणजे मुलगी आहे परभणीत गेली आणि तिचा नवरा नोकरीला आहे. ननद आहे. तर ते आम्हाला एवढे दूर धरते, एवढे हलकट समजते. अरे बापरे, का? आम्ही गरीब आहे. पण गरीब असलं तर त्या गरीबाचीच मुलगी त्यांनी केली ना. हा, पहिली मुलगी चालली त्याला, पण आम्ही येणं जाणं चालत नाही त्याच्या घरी जायचं नाही. बापरे. 15-16 वर्ष झाले लग्नाला. आम्ही असं एक रातभर सुद्धा गेलो नाही. ते असे बोलवतच नाही या म्हणून मोठेपणानं. आणि आम्ही काही बुडवून जात नाही. आणि मुलगी काही म्हणत नाही की कौन येऊ देत नाही माझ्या मम्मीला, अरे बाप, काही का? दबाव टाकत नसते. मुलीनं तरी कमीत कमी म्हटलं पाहिजे ना. नाही, ती पण नाही म्हणत बरं. ती या म्हणून तिला गंज आमचे पाहुण्या रावळ्यानं सगळे म्हणते, काय ग तुझ्या वर्षा तुझ्या मम्मीला दादाला बोलव ना. ती मुकट्याच होती बस. तिला काही म्हणत असतील ते तर काही सांगता येत नाही. पण ते बिलकुल आम्हाला आहे ना असे जवळ धरत नाही. एवढी इच्छा ही की पुढं होऊन त्यानं फोन केला पाहिजे की या तुम्ही. एवढी इच्छा मी स्वामीकडे. हो. अरे वा. नाही, स्वामी करतील की इच्छा पूर्ण ताई. 16 वर्ष झाले, पण एक सांगितलं तिनं मला. मी मम्मी झाली दिवाळीच्या वेळेस, दिवाळीला आली आणि चालल्या गेली. मम्मी तू काही पाहुण्याच्या बद्दल स्वामीला सांगत असतील अजून. मी म्हणलं काय झालं, मला असं दुसरंशी वाटलं. म्हणे पाहुण्याच्या स्वभावात बदल झालाय म्हणे. लई चिडचिड करत होती म्हणे पहिले, पण आता ना एवढा फरक पडाय म्हणे. कधी आता मला बोलणं चालणं बिलकुलच नाही म्हणे. कधी अचानक बोलले बी म्हणे तर ड्युटीला गेले तर लगेच फोन करतेच म्हणे, तू जेवण केलं का. अरे वा, बरं झालं. हा. पण मग इच्छा आता एवढीच आहे की आम्हाला आदरानं त्याच्या घरी बोलवावं. त्यानं बहिणीचं लग्न सुद्धा केलं तर आम्हाला बोलवलं नाही. अरे बापरे. हा.
बहिणीचं लग्न सुद्धा केलं तर आम्हाला बोलावलं नाही. कधी झालं हे सुद्धा हा आम्हाला माहिती नाही. हा ते हा मुलीला म्हणत असताना तू सांगू नको, मी ते तुला तिकडंच ठेवू, काहीतरी असं द्यायचं असं. हा हा मग एवढी स्वामीची अंग प्रार्थना आहे की स्वामीने ना हा त्यांना स्वतःहून फोन केला पाहिजे की या तुम्ही आमच्या घरी रात्रभर. आता कोण नाही असं की आपली लेक दिली लेकीच्या घरी जात नाही म्हणून. हो ना हं. मी लय ठिकाणी कुठं 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 कुठे हिंडले. मला काय म्हणते कुठे गेले की पहिल्यांदा हिंडले मी, पण आता 12 महिन्यापासून कुठंच नाही, मी सगळं स्वामीवर सोडून गेले. हम्म. अशी म्हणत होते की तुम्ही कशाला मग, नाही तुमची लेक सुखात आहे ना, काय करणे तिच्या घरी जाऊन, असे म्हणत होते. असे इकडे तिकडे गेले जसं मी ती. हम्म. पण मी ते नांद्याला आता सोडून की जसं होईल तसं ते सगळं स्वामीच्या भरोश्यावर सोडून दिलं. एक दिवस असा येईन म्हणलं तर दिदी तिथेच पुढं होऊन आपल्याला म्हणून की आई बाबा तुम्ही यात, काय येत नाही. परत पुन्हा एकट्याची चाल अशी आहे, कोणी वारलं तर येत नाही, लग्न कार्याला येत नाही, आपल्याकडं अशी येतच नाही ते. हम्म. कोणी वारले बी तर येत नाही, काही दुःख बापरे असलं तर काहीच नाही, लग्न कार्य असलं तर काहीच नाही. हा येतच नाही काही. एवढं स्वामीसाठी सांगते मी की नाही तुमची हो. स्वामींनी लवकर इच्छा पूर्ण करावी पाहिजे. त्यांनी लगे असा पुढं होऊन म्हणा, एकच भाऊ आहे, एकच बहीण आहे, दोघच बहीण भावंड येते, हा चांगलं म्हणावया, हा हा चांगलं म्हणावया तुम्ही. हा आणि त्याला काही नाही ना, आता तेवढा मायचा जीव आहे, त्या पाहुण्याला बी कोणी नाही ना, मायचा जीव आहे एकटाशी. मग हा मायचा जीव ठरला की मग काय. हो ना हो पण तुम्ही असे बिलकुल आम्हाला म्हणत नाही तुम्ही या का जा, काहीच नाही. हम्म. आणि मुलाचं लग्न केलं तर सकाळी आला, लग्न लागतं तिथं आला, हम्म. लगे लग्न लागलं आणि लगेच पोरीला घेऊन गेला तिकडून तिकडं. अरे बाप हम्म. असा वापर आहे त्या पाहुण्याचा. एवढं स्वामीला सांगा तुम्ही आम्हासाठी करा, तेव्हा असं झाला पाहिजे. लगे इथं येऊन रात्रभर मुक्कामी राहणं, येणं, खाणं, बोलणं, चालणं सगळं आमचा सहभाग घेतला पाहिजे त्यानं दुःखाचं काम. हो ना हो अशी इच्छा आहे माई. नाही लवकरात लवकर स्वामी तुमची इच्छा पूर्ण करत आहे, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे माझी. आमचा सासरा गेले तरी पण कोणीच नाही आली. हा मग असे बाजूले आजूबाजूवाले नाव होते ना, हा खाली हा पाव वाटते आपल्याला. हा हा आलेली कोणी, सासू आली ना, नवरा आला ना, कोणीच नाही आलं. त्याचा अनुभव सांगण्याचा पटापटा स्वामींना अनुभव देत राहिले पाहिजे. हा नाही स्वामींनी कोणी अनुभव खूप छान दिलेत, पण तुमची जी इच्छा आहे ती पण स्वामी लवकरात लवकर पूर्ण करत आहे. हो, चालेल ताई तेच खूप असं वाटत होतं मला की कोणी म्हणतं ताईला सांगितलं की मग अनुभव येते. मी अशी मोबाईलवर ऐकते म्हणून बरं. हा 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 हा, म्हणलं आता समोरच्या पोराकडे गेले, म्हणलं लाव रे भाऊ एवढा नंबर दे बरं मला हा लावून. हा मला काही लिहून वाचवणं काहीच नाही. हा काहीच नाही, मी रोज ऐकते मी अनुभव तुमचे. ताईचे आता उन्हाळा होता तर घरीच राहत होते, आता लोकांच्या पिशव्या काढायला जाते. हा काही एकदा ऐकलं जात नाही. जसं हम्म. संध्याकाळी काही तर रेंजच राहत नाही घरात. हा हा चालेल हा. चालेल ताई, खूप सुंदर अनुभव आहेत, शेअर करते मी. स्वामींना सांगा ताई एवढी आमची हो कळकळीची हो विनंती. हो 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 चालेल. चला श्री मुलाचं स्वामी बी झालं समर्थ. पाहिजे हा आणि मुलीचं बी झालं, मुलाचं बी झालं पाहिजे आणि मुलीचं बी झालं. हो 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 चालेल. तुम्ही पण स्वामींच्या समोर बसायचं, स्वामींना प्रार्थना करायची ताई. मी सांगित राहते, दोन्ही टाइम सांगित राहते. हा हा चालेल. अनुभव शेअर करायचा आहे ना ताई? हा, करा. चालेल ताई. चला श्री स्वामी समर्थ. ठीक आहे.